भिवंडी सांगलीत फ्रेंडली फाईट लढत घेण्याचा अखेरचा मार्ग काँग्रेस नेते अनीस अहमद यांनी हे विधान केलंय। मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्याइतके ते मोठे नाही असा पलटवार संजय राऊत यांनी अहमद यांच्यावर केला आहे। भिवंडी आणि सांगलीत फ्रेंडली फाईट हा लढत घेण्याचा अखेरचा मार्ग असल्याचं वक्तव्य अनीस अहमद यांनी केलं होतं। शरद पवार साहेबांची मोठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे। उद्धव ठाकरे साहेब त्यांची पण शिवसेना ओरिजिनल शिवसेना ते पण मोठी पार्टी आहे। अब एक दोन जागा आहे सांगली आणि भिवंडी आम्ही सोबत बसू याचं लास्ट रिसॉर्ट आहेत की आम्ही फ्रेंडली फाईट करू तिकडे सांगली आणि भिवंडीमध्ये ते आमची तयारी आहे। आम्ही त्यांना प्रपोजल दिलेलं आहे की मी प्रभारी आहे भिवंडीचा, आम्ही तयारी दिलेली आहे की भिवंडीमध्ये तुम्ही फ्रेंडली फाईट घ्या, राष्ट्रवादी पण लढू शकता, तिकडे कोणाला लढू शकता, पण काँग्रेसचा उमेदवार तिकडे भिवंडीमध्ये लढणार। कोण आहे अनीस अहमद? फ्रेंडली फाईटचा निर्णय घेण्याइतके ते मोठे नाहीत कोणीही, आम्ही सगळेच। फ्रेंडली फाईट ही महायुतीत महाआघाडीत कोणत्याही एकत्र जेव्हा आपण लढतो तेव्हा फ्रेंडली फाईट हा अत्यंत घातक शब्द असतो। तेव्हा मला माहीत नाही कोण काय बोलतंय ते। सांगलीमध्ये काही लोकांनी मुद्दा काढला फ्रेंडली फाईट, मग अख्ख्या महाराष्ट्रात फ्रेंडली फाईट होऊ शकतात, कदाचित अख्ख्या देशात फ्रेंडली फाईट होऊ शकतात। हे कोणाला परवडणार आहे का? नाही। मार्ग काढणं हा त्याच्यावरचा मार्ग आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।